नमस्कार मित्रांनो, आता तुमच्या रेशन कार्डवर जे काही पैसे आलेले आहेत ते पैसे बँक खात्यावर तुमच्या कसे घ्यायचे आहेत, त्यासाठी कुठला फॉर्म भरून द्यायचा आहे, कुठं द्यायचा आहे, भरून द्यायचा आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला रेशन कार्डवरती तुमच्या पैसे कसे आलेले आहेत ते कसं चेक करायचं, त्याबद्दलचा व्हिडिओ मी काल टाकलेला आहे। तो बघितला नसेल तर पटकन जाऊन बघा आणि त्याच्यानंतर लगेच हा व्हिडिओ बघा की तुमच्या रेशन कार्डवर जे काही पैसे आलेले असतील 2000 10,000 ते लगेच तुमच्या बँक खात्यावर कसे घ्यायचे, त्यासाठी काय प्रोसेस आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन असाल, मराठी इन्फॉर्मेशन सेंटरवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि पुढील माहितीसाठी आपल्याला व्हिडिओमध्ये बनून राहायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओ संपूर्ण बघितला ना तर तुम्हाला ह्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती ही नक्की कळेल। चला आपण सुरुवात करूया। आता ह्या आपल्या ज्या रेशन कार्डवरती जे पैसे आलेले आहेत ते कसे घ्यायचे। आता हे बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो ही जी सदरची योजना आहे ही 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील या जिल्ह्यांसाठी आहे। त्यामध्ये आलं आपलं छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी ही योजना असणार आहे। आता बघा, तुम्हाला मी सांगतो तुमच्या रेशन कार्डवरती पैसे आलेले नाही कसं बघायचं आहे। पहिली गोष्ट, तुम्हाला प्ले स्टोरवर जाऊन मेरा रेशन 2.0 असं इथं टाकायचं आहे। तिथं तुम्हाला एक असं येईल, मेरा रेशन 2.0 टाकल्यानंतर असं एक ॲप्लिकेशन येईल, ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तुमच्या फोनवरती। आता ह्याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे कसं बघायचं आहे, काय बघायचं आहे। तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, हे बघा ह्या असा ऑप्शन दिसतो तुम्हाला, तिथं बेनिफिट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट असं लिहिलेलं असतं। ज्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म ॲप्लिकेशन मेरा रेशन ॲप्लिकेशन लॉग इन करता, तुमच्या घरातील प्रमुखाच्या जे शिधापत्रिकेवर जो तुमचा प्रमुख आहे त्याच्या मोबाईल नंबर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला तिथं सगळ्यांची डिटेल बघायला भेटते आणि खाली तुम्हाला बेनिफिट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट असा एक ऑप्शन दिसतो, जिथं तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती आलेली जी काही रक्कम आहे ती दिसते आणि ती रक्कम काही अशा प्रकारे दिसते। हे बघा, असं मंथ वाईज दिसतं, तुम्हाला कुठल्या महिन्यामध्ये किती पैसे आले हे असं संपूर्ण तुम्हाला इथं दिसतं। आता तुम्हाला हीच रक्कम आता आपल्या बँक खात्यात कशी घ्यायची याचीही मी प्रोसेस सांगणार आहे। हे बघा, तुम्हाला असा एक फॉर्म भेटतो जिथं GR आपला आलेला आहे, त्या GR खाली हा एक फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला भेटतो। तर हा फॉर्म आता कसा भरायचा आहे, हा फॉर्म नेमका आहे काय याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, सगळ्यांनी नीट व्यवस्थित बघा। औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ मिळण्याकरिता अर्जाचा नमुना हा अर्ज भरून द्यायचा आहे तुम्हाला, जेणेकरून तुमच्या रेशन कार्डवरती जे काही पैसे आलेले आहेत ते पैसे तुमच्या खात्यात येतील। याच्यामध्ये बघा, हा फॉर्ममध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला म्हणजे काय, पहिलं तुम्हाला काय टाकायचं आहे तर अर्जदाराचं कुटुंब प्रमुखाचं नाव व पत्ता टाकायचा। आता इथं तुम्हाला तुमचा नाव आणि पत्ता टाकायचं। समजा तुमचं नाव बालाजी आहे, तुमचं कुटुंब प्रमुख नावाचं बालाजी आहे, तर त्यांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, त्यांचं नाव पत्ता हे संपूर्ण तुम्हाला इथं टाकायचं आहे। आता तुमच्या शिधापत्रिकेवरती कोण प्रमुख आहे, स्त्री असेल तर स्त्री, पुरुष असेल तर पुरुष, त्यांचं नाव व पत्ता तुम्हाला इथं सर्वप्रथम टाकायचं आहे। त्यानंतर पुढची बाब लक्षात घ्या, शिधापत्रिका क्रमांक RCMC प्रणालीनुसार तुमचा जो काही रेशन कार्डचा नंबर असतो, रेशन कार्डला प्रत्येकाला एक युनिक नंबर असतो, तो रेशन कार्डचा नंबर तुम्हाला या चौकटीमध्ये टाकायचा आहे। एक प्रत्येक चौकटीमध्ये तुमचा शिधापत्रिका क्रमांक रेशन कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। इथं तुमचा जो काही नंबर असेल 027 028 89 असं काही तुमचा जो नंबर असेल तो पूर्ण इथं तुम्हाला टाकायचा आहे। लक्षात आलं? ह्याच्यामध्ये काही तुम्हाला आता अडचण, पुढं बघा, पुढं काय करायचं आहे बघा, पुढं तुम्हाला तिसरा आता रोख रक्कम हस्तांतरणासाठी आधार क्रमांक संलग्न बँक खात्याचा तपशील, म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला जोडलं गेलेलं असलं पाहिजे। कोणाचं? कुटुंब प्रमुख जो आहे त्यांचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला जोडलं गेलेलं असलं पाहिजे, त्यांचं आधार कार्ड आणि बँक एकत्र असली पाहिजे। आता कुटुंब प्रमुख तुमच्या शिधापत्रिकेवर कोण आहे हे नक्की तपासून घ्या आणि मग त्यांचंच अकाउंट, बँक अकाउंट इथं तुम्हाला टाकायचं आहे, बँकेचे डिटेल्स तुम्हाला इथं सगळ्या भरायच्या आहेत। आता
त्या व्यक्तीचं बघा काय काय टाकायचं आहे, बँकेचे नाव, समजा तुमचं बँक ऑफ इंडिया आहे किंवा SBI आहे तर इथं नाव टाका, शाखा तुमचं काय असेल ते शाखा, पुणे, मुंबई, तुमचं आता औरंगाबाद किंवा तुमचं वर्धा असेल, नागपूर असेल, काय असेल ते इथं शाखा टाका. खाते क्रमांक जो असतो तुमचा तो खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे, कारण सगळं बरोबर असून जर तुम्ही खाते क्रमांक चुकीचा टाकला तर तुमच्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी पैसे जाण्याची शक्यता असते. आता खात्याचा प्रकार बघा, वैयक्तिक असू द्या किंवा संयुक्त असू द्या, जोड अकाउंट असू द्या किंवा पर्सनल अकाउंट असू द्या, याच्यामध्ये तुम्हाला ते सिधं सिलेक्ट करायचं आहे. शक्यतो मी म्हणतो की वैयक्तिक अकाउंटच द्या. IFSC कोड तुम्हाला इथं टाकायचा आहे. जो काही तुमचा ब्रँच असतो बँक असते त्या ब्रांचला प्रत्येकाला आपल्या पासबुकवरती IFSC कोड, खाते क्रमांक, खात्याचा प्रकार, शाखा आणि बँकेचे नाव हे सगळे डिटेल्स तुम्हाला तुमच्या पासबुकच्या वरती सगळं तुम्हाला दिसलेलं असतं. तर ह्या सगळ्याची एक लक्षात घ्यायचं आहे, ही डिटेल्स भरताना खूप सांभाळून आणि व्यवस्थित भरायचे आहेत, कारण इथं जर मिस्टेक केली, इथं जर चूक केली तर तुम्हाला पैसे येणे संभव नाही, तुम्हाला पैसे येणार नाहीत जर तुम्ही पात्र असून देखील. आता पुढं बघा, पुढं महत्त्वाची काय गोष्ट, तुम्हाला हा फॉर्म देताना आणि हा आता फॉर्म कुठं द्यायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं. त्यासाठी ह्या फॉर्मसोबत तुम्हाला काय द्यायचं आहे बघा, शिधापत्रिकेचा पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत, म्हणजे रेशन कार्डचा हा फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला याच्यासोबत तुमचं रेशन कार्डचं पहिलं पान आणि शेवटचं पान याचं झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचं आहे. लक्षात आलं? पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा हा फॉर्म कंप्लीट व्यवस्थित भरायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत एक कागदपत्र, 2 कागदपत्र जोडायचे आहेत. त्या 2 कागदपैकी पहिला कागदपत्र काय आहे तर रेशन कार्डची झेरॉक्स, पहिलं आणि शेवटचं पान. आता दुसरं डॉक्युमेंट काय आहे तर बँक पासबुकच्या पहिल्या खात्याच्या आवश्यक तपशील दर्शवणारी पानाची व्रत, म्हणजे जे आपलं पासबुक असतं बघा, आता आपलं असं पासबुक असतं, बँकेचं पासबुक असतं, त्या बँकेच्या पासबुकवरती इथं तुमचं नाव वगैरे डिटेल्स असतात, सगळा तुमचा इथं फोटो वगैरे पण लावलेला असतो. तर ह्या पहिल्या पानाची झेरॉक्स तुम्हाला या अर्जासहित जोडायची आहे, जेणेकरून हे तुमचं जे झेरॉक्स जोडलेलं खातं आहे आणि इथं तुम्ही जी टाकलेली माहिती आहे बँक खाती, ही दोन्ही एकत्र आहे का हे व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला याची झेरॉक्स इथं जोडणं आवश्यक आहे. त्यामुळं जे तुम्ही झेरॉक्स जोडणार आहेत त्याचीच इथं माहिती इनपुट करावी. लक्षात आलं? आणि ज्या तुम्ही शिधापत्रिका जोडल्या आहेत त्या शिधापत्रिकेचा इथं क्रमांक टाकायचा आहे, दुसरा क्रमांक टाकू नये. आणि त्या शिधापत्रिकेनुसारच जो कुटुंब प्रमुख आहे त्याचं नाव व पत्ता टाकायचा आहे. आता तुम्हाला प्रोसेस समजली. आता पुढे बघा, फॉर्म भरला, डॉक्युमेंट जोडले, आता फॉर्म कुठे जमा करायचा, तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जवळच्या रेशन दुकानात द्यायचा आहे. तिथं जाऊन सबमिट करायचं आहे. त्यांना म्हणायचं की हा आमचा फॉर्म ह्या योजनेअंतर्गत आम्हाला आमचे जे काही रेशन कार्डवरती पैसे आलेले आहेत त्यासाठी हा अर्जाचा नमुना आणि त्याचे काही डॉक्युमेंट्स ते तुम्ही रेशन दुकानात सबमिट करायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही रेशन दुकानात सबमिट केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला ते बँक खात्यामध्ये ऑटोमॅटिक DBT थ्रू येतील. डायरेक्ट बेनिफिशरी जे असतं त्या DBT थ्रू तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट जी काही रक्कम आहे अन्नधान्याऐवजी ती तुमच्या डायरेक्ट अकाउंटवर मिळणार आहे. आता याच्यामध्ये काही शंका असतील तर त्या शंकेचं निवारण मी करतो, परंतु आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, कारण आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.